नाव नेक्स्ट आहे लिक्विड. वी नो दॅट लिक्विड इज अ फॉर एक्झाम्पल, तुम्ही एक्झाम्पल आता जसं सांगितलं की वॉटर इज अ लिक्विड. देन अनदर एक्झाम्पल इज अ मिल्क ऑल्सो इज अ लिक्विड. आता लिक्विडमध्ये काय असणार आहे, सेम याच्या अपोजिट असणार आहे. याच्या प्रॉपर्टीज कशा असणार आहे, ह्या प्रॉपर्टीच्या अपोजिट प्रॉपर्टीज असणार आहे लिक्विडच्या. द नंबर 1 इज, आता आपण त्याच्या प्रॉपर्टीज वन बाय वन बघू. द फर्स्ट वन इज अ पार्टिकल्स आर अरेंज इन अ space. They have a space and particles are arranged in not closely form. Arranged in not closely. ठीक आहे. देन सेकंड वन इज अ, आता याच्यामध्ये बघायचा हा स्पेस थोडा कमी झाला आहे बघा पार्टिकलचा. याच्यामधले जे पार्टिकल्स असणार ते एकदम क्लोजली अरेंज आहे, पण लिक्विडमध्ये जे पार्टिकल्स आहेत ते क्लोजली अरेंज नसणार आहे. त्यांच्यामध्ये काय असणार आहे, थोडासा स्पेस असणार आहे. दे हॅव अ मोर स्पेस दॅन दी सॉलिड कंपाऊंड. दे हॅव मोर स्पेस दॅन दी सॉलिड कंपाऊंड देन सॉलिड. नाव नेक्स्ट प्रॉपर्टीज इज, आता याच्या अपोजिट मीन्स सॉलिडच्या अपोजिट देन दी लिक्विडच्या प्रॉपर्टीज आहे. देन हॅव अ हाय डेन्सिटी आहे सॉलिडची, तर मग याची डेन्सिटी कशी असणार लिक्विडची, लेस डेन्सिटी. लिक्विड हॅव अ लेस डेन्सिटी. ओके. देन फोर्थ प्रॉपर्टीज, ऑलमोस्ट कॉम्प्रेसिएबल आहे बट लिक्विड हॅज अ लेस कॉम्प्रेसिएबल कंपाऊंड. Number 4, here is a less compressible compounds. Now आता याच्यामध्ये याची इलास्टिसिटी वगैरे असं काही नसतं. आणि देन आहे लास्टला आहे इट हॅज अ डेफिनाइट शेप नसणार आहे पण डेफिनाइट व्हॉल्यूम असते. मीन्स लिक्विड हॅव अ डेफिनाइट व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कसं काय, आता आपण वॉटर आहे, वॉटर मेजर करतो म्हणजे आपण वॉटर लिटरमध्ये घेतो, त्याच पद्धतीने आपण मिल्क आहे, मिल्क इज ऑल्सो मेजर्ड बाय दी लिटर इन फॉर्म. मीन्स लिक्विड इज अ डेफिनाइट व्हॉल्यूम. लिक्विड हॅव अ डेफिनाइट व्हॉल्यूम. इथेच लिहिते आता फोर्थ नंबर, इट हॅज अ डेफिनाइट व्हॉल्यूम. शेप नाही आहे पण व्हॉल्यूम आहे. ओके. दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ लिक्विड. लिक्विडच्या आता सेम जसे आपण सॉलिडच्या प्रॉपर्टीज बघितल्या, लिक्विडच्या बघितल्या, तसेच आपल्याला सिमिलर प्रॉपर्टीज बघायच्या आहे गॅसियसच्या. आता आपण बघितलं की आता हे गॅसियस आहे बघा. आता गॅसियसचा बॉक्स तुम्हाला दिसतो आहे आणि ह्या बॉक्समध्ये पार्टिकल्स आहेत. आता ह्या सॉलिड्समध्ये जे पार्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये थोडासा शेप आहे म्हणजे थोडंसं स्पेस आहे, स्पेस आहे ह्या पार्टिकल्समध्ये. पण ह्या गॅसियसच्या पार्टिकलमध्ये खूप जास्त स्पेस आहे म्हणजे एक पार्टिकल्स इकडे एक इकडे. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं बलून घेतला, बलूनमध्ये आपण एअर फिल केली, एअर ज्या वेळेस आपण फिल केली तर त्यामधले एअरचे जे पार्टिकल्स असतात ते मूव्ह होतात आणि ते डिफरंट याच्यामध्ये असतात पूर्ण बलून्समध्ये. जसं की आपल्या एक रूममध्ये जरी आपण हवा भरली, एअर भरली तर ते वेगवेगळे पार्टिकल्स वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये जातात म्हणजे त्यांच्यामधला जो स्पेस असतो तो फार अवे फ्रॉम इच अदर असणार आहे. मीन्स द फर्स्ट वन इज द पार्टिकल्स have a far each other arrange in far away. Now second properties की स्पेस पण त्यांच्यामध्ये जास्त असणार आहे, ते फर्स्ट झाली आहे. देन त्याच्यामध्ये आपण बघणार आहे की डेन्सिटी इज म्हणजे डेन्सिटी खूप कमी प्रमाणात असणार, लेसपेक्षा लेस असणार आहे, अजून कमी प्रमाणात. आणि हा जसा लेस कॉम्प्रेसिएबल आहे लिक्विड, तर हा जास्त हायली कॉम्प्रेसिएबल कंपाऊंड असणार आहे. गॅसियस कंपाऊंड आपण जितका प्रेस करणार तितका तो प्रेस होऊ शकतो. मीन्स गॅसियस हायली कॉम्प्रेसिएबल. Then third one is particles are move freely from. Means particles are move from freely. Particles move from
फ्रीली. आता फ्रीली कसे बरं, की समजून घ्या आता बलूनमध्ये किंवा आता मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं की एक रूममध्ये हवा भरलेली असणार आहे, तर ते पार्टिकल्स इकडे तिकडे फ्रीली मूव्ह होत असतात. म्हणजे हे काय झालं, त्याच्या प्रॉपर्टीज झाल्या. आता आज आपल्याला आता काय बघितलं आपण, स्टेट ऑफ मॅटर. इन दॅट स्टेट ऑफ मॅटर देअर आर 3 फॉर्म्स ऑफ स्टेट ऑफ मॅटर. द फर्स्ट वन इज सॉलिड, liquid and gaseous. In that solid component they have a specific volume and shape, then they have particles are arranged in a closely form, then they have a high density and they are a non compressible compound. All of these properties same त्याच्या opposite properties असणार आहे liquids and gaseous च्या. Okay, these are the state of matter. Now आता state of matter झालं. आता आपल्याला नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे टाइप्स ऑफ मॅटर. सोपं आहे, खूप इझी आहे. हा चॅप्टर आहे तुमचा केमिकल कंपोजिशन. जर तुम्हाला आज इथे समजला तर पुढे तुम्हाला कशातही अडचण येणार नाही. नाव नेक्स्ट वन इज अ टाइप्स ऑफ मॅटर. आता स्टेट ऑफ मॅटर आणि टाइप्स ऑफ मॅटर मध्ये फरक आहे. कोणाला सांगता येईल व्हॉट इज मीन बाय टाइप्स ऑफ मॅटर आणि व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द स्टेट ऑफ मॅटर अँड टाइप्स ऑफ मॅटर. स्टेट ऑफ मॅटर तर आता आपण बघितलंच, पण टाइप्स ऑफ मॅटर तुम्हाला माहिती आहे का? बोला, टाइप्स ऑफ मॅटर सांगता येईल? बोलताय का? ओके, ठीक आहे. बघा, टाइप ऑफ मॅटर म्हणजे काय? स्टेट ऑफ मॅटर म्हणजे त्या कंपाऊंडची कशी स्टेट असते, म्हणजे तो कुठल्या फॉर्ममध्ये असतो. आणि टाइप्स ऑफ मॅटर म्हणजे त्याचे कोणते कोणते प्रकार आहेत, कोणत्या कोणत्या टाइप्सचा मॅटर असतो. आता फॉर एक्झाम्पल टाइप्स ऑफ मॅटरमध्ये फर्स्ट वन इज अ एलिमेंट, सेकंड वन इज अ कंपाऊंड अँड थर्ड वन इज अ मिक्सचर. देर आर ऑल्सो 3 टाइप्स ऑफ मॅटर. ओके, द फर्स्ट वन इज अ एलिमेंट्स. एलिमेंट्स इज अ टाइप्स ऑफ मॅटर. Then second one is a compound, की जे आता मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलंच. And last one is a mixture. Elements, compounds and mixture, these are the types of matter. What is mean by elements? आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की जे आपल्या पिरियोडिक टेबल्समध्ये जे 118 जे आहे ते सगळे काय आहे, एलिमेंट्स आहे. एलिमेंट्समध्ये ॲटम्स आणि मॉलिक्युल्स असतात आणि तो एक स्मॉलेस्ट असा पार्टिकल्स आहे. ठीक आहे. आणि कंपाऊंड म्हणजेच काय, कंपाऊंड पण तुम्हाला मी आता सांगते आणि मिक्सचरसुद्धा आपण 1 by 1 बघू. एलिमेंट्समध्ये मला एखादं एक्झाम्पल सांगता का की कुठला आहे की तो हा एलिमेंट्स आहे? आता एलिमेंट जो आहे दीज आर मेड अप ऑफ ओनली 1 टाइप्स ऑफ अ कंपाऊंड किंवा ओनली 1 टाइप्स ऑफ अ मॅटर. आता त्याची आपण डेफिनेशनच बघू. दीज आर मेड अप ऑफ ओनली 1 टाइप्स ऑफ मॅटर. म्हणजेच काय झाला, एलिमेंट्स. ओके, की जो असा आहे ओनली 1. आत्ताच सांगितल्याप्रमाणे पिरियोडिक टेबलचे 118 सारं एलिमेंट्स आहे सगळे आणि त्याच्यामध्ये ॲटम्स आणि मॉलिक्युल्स असतात, तो आहे एलिमेंट्स. आता याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला सांगितलंच होतं स्टार्टिंगला, परत एकदा सांगते. फॉर एक्झाम्पल कार्बन इज अ एलिमेंट्स. ओके, देन आणि कार्बन काय आहे, एक ॲटम आहे. कार्बन इज अ ॲटम. आणि सेकंड वन एक्झाम्पल इज अ ऑक्सिजन. ऑक्सिजन काय आहे, एक मॉलिक्युल्स आहे. मग आता हे दोघंही काय आहे, एलिमेंट्स आहे. दोघेही काय आहेत, एलिमेंट्स आहेत. देन ऑल ॲटम्स आणि मॉलिक्युल्स जे आहे एलिमेंट्स आर अ सेम अलाइक. म्हणजे काय आहे, जे सगळे ॲटम्स आणि मॉलिक्युल्स काय असतात ते एलिमेंट्स असणार आहे. आणि ज्या ॲटम्स आणि मॉलिक्युल्समध्ये जे बॉन्ड असतात ते केमिकल्स बॉन्ड्स आर जॉईन टू इच अदर अँड देन फॉर्म्स अ न्यू
मॉलिक्युल्स दॅट इज कॉल्ड ॲज अ एलिमेंट्स. आता फॉर एक्झाम्पल्स आहे बघा, कार्बन आणि ऑक्सिजन आहे, O2 आहे, यांच्यामध्ये एक बॉन्डिंग होते. म्हणजे हा कार्बन आहे आणि इथे आहे बॉन्ड तयार झाले आणि हे इथे आहे ऑक्सिजन मीन्स CO2 आणि हा काय तयार झाला CO2 मीन्स कार्बन डायऑक्साईड. इथे काय फॉर्मेशन होणार आहे कार्बन डायऑक्साईड CO2. आता हा जो बॉन्ड आहे कार्बन आणि ऑक्सिजन मधला यांच्यामध्ये केमिकल बॉन्ड फॉर्मिंग होणार आहे आणि केमिकल बॉन्ड ज्यावेळेस फाउंड होणार आहे त्यावेळेस तो एक कंपाऊंड फॉर्मेशन होतो. म्हणजे एक मॉलिक्युल्स अँड कंपाऊंड्स आर सेम. नाव दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ अ कॉम्पाऊंड. म्हणजे आता हा ॲटम्स आणि मॉलिक्युल्स ज्यावेळेस मिक्स होणार अँड जॉईन टू इच अदर अँड दे फॉर्म्स अ केमिकल बॉन्ड दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ कंपाऊंड. आणि मग इथे काय तयार होणार आहे कंपाऊंड्स. आता कंपाऊंडची पण आपण सोबतच डेफिनेशन बघू. दे आर मेड अप ऑफ अ 1 or 2 मॅटर टाइप्स ऑफ मॅटर. आता इथे बघू आपण दीज आर मेड अप ऑफ 2 or more किंवा 1 or 2 elements are joined to each other and they forms the compound. 2 or more component with each other and join to a chemical bond. Join to a chemical bond is called as a compound. For example, आत्ताच तुम्हाला सांगितलं की CO2 is a compound. अजून एखादं कंपाऊंडचं एक्झाम्पल सांगता येईल? चला सांगा. What is the examples of compounds? Water. Very good. Water is a compound. Why it's compound? Because it has a one atoms and second is a one molecules are mixed to each other and they have forms a chemical bonding and those bonding is also known as a compound. Means त्या फॉर्मेशन ऑफ त्या प्रोडक्टला किंवा त्या मॉलिक्युल्सला काय म्हणणार कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल वॉटर मॉलिक्यूल. व्हेरी गुड. आता बघा इथे एक ऑक्सिजन असणार आहे आणि वॉटरचा फॉर्म्युला काय आहे? व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ वॉटर सांगता येईल? H2O. Very good. H2O is a water molecule. आता बघा इथे एक 1 oxygen and they have a 2 hydrogen atom. Here is a 1 hydrogen and here is a 1 hydrogen. आणि ह्या दोघांमध्ये एक बॉन्ड फॉर्मेशन झाले. Means they are joined to each other and forms a chemical bond. These are chemical bonds is also known as a compounds. Means what is a these are the water and water is a molecule. वॉटर काय आहे? एक मॉलिक्युल्स पण आहे आणि तो एक कंपाऊंड आहे. म्हणजे जे सगळेच मॉलिक्युल्स जे असतात ते पूर्ण कंपाऊंड्स असतात. ऑल ऑफ दीज मॉलिक्युल्स आर फॉर्म्स अ कंपाऊंड. हे झालं कंपाऊंड्स. ठीक आहे. आता कंपाऊंड्समध्ये अजून काही एक्झाम्पल कोणाला सांगता येईल? NO2, NH3. हां, ऑल ऑफ दीज कंपाऊंड्स. ओके, व्हेरी गुड. बरोबर आहे. आणि आता त्यांच्यामध्ये काय असतं की जे केमिकल रिॲक्शन्स होतात म्हणजे आता ज्यावेळेस एखादा कंपाऊंड फॉर्मेशन झाला की त्यामध्ये केमिकल रिॲक्शन बिटवीन द ॲटम्स अँड मॉलिक्युल्स त्याच्या प्रॉपर्टीज असणार आहे. अजून एक त्याची प्रॉपर्टीज मेन जी असते आहे की प्रॉपर्टीज आर ओरिजिनल सबस्टन्सेस गेट टोटली चेंज. म्हणजेच आता ज्याचा मिनिंग आहे प्रॉपर्टीज आर, मी इथे लिहितेच, प्रॉपर्टीज आर ओरिजिनल सबस्टन्सेस is totally change. आता याचं मिनिंग कसं असणार बघा. प्रॉपर्टीज काय आहे की द प्रॉपर्टीज आर ओरिजिनल सबस्टन्सेस इट्स टोटली चेंज. मीन्स आता बघा हायड्रोजन अँड ऑक्सिजन आहे ज्यावेळेस कंबाईन होणार म्हणजे 2 मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोजन अँड 1 मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन ज्यावेळेस मिक्स होणार आहे तर त्यावेळेस त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत तर काय तयार होतं? एक वॉटर तयार होतं आणि जे वॉटर आहे ते आपण इझिली
पिऊ शकतो, त्याला हात लावू शकतो वगैरे, वॉटरला आपण करू शकतो. पण सेम ऑक्सिजन घेतला सेपरेट, त्याच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहे. कारण ऑक्सिजनला जर आपण हिटिंग केलं तर तो हीट घेऊ शकतो, म्हणजे पेट घेऊ शकतो. त्याच पद्धतीने हायड्रोजन पण आहे. हायड्रोजनला जर आपण हिटिंगच्या कॉन्टॅक्टमध्ये आला की तो गॅस आहे तर तो पेट घेऊ शकतो. पण त्या दोघांना एकत्र केलं तर वॉटर आहे. वॉटर काय करतो? वॉटर आहे का काही पेट? उलट वॉटर आपण जिथे पेट घेतलेलं असतं तिथे वॉटर टाकला तर तो म्हणजे ते आग विझू शकते. तर म्हणजेच काय आहे, हे त्याच्या प्रॉपर्टीज टोटली चेंज होतात. ज्या त्याच्या प्रॉपर्टीज पहिले जे ॲटम्स आणि मॉलिक्युलच्या ज्या प्रॉपर्टीज असतात, ज्यावेळेस ते कंपाऊंड फॉर्ममध्ये होतात तर त्याच्या प्रॉपर्टी टोटली चेंज होतात. तर तो असतो कंपाऊंड. हाच फरक आहे कंपाऊंड्स आणि मिक्सचर्समध्ये. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द कंपाऊंड्स अँड मिक्सचर? की ज्यावेळेस मिक्सचर तयार होतो तर त्याच्या ज्या प्रॉपर्टीज असतात त्या टोटली चेंज होत नाही, ॲज इट इजच असतात. आता ते पण आपण बघणार आहोत. मीन्स त्याचे एक्झाम्पल पण आपल्याला बघायचे आहेत.